बघा की जे काही लग्नाचं आमंत्रण नाही, लग्नासाठी फार आग्रह केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याहीपेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता. या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी त्यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे. नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत, हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्वाच्या जी व्यक्तिमत्व आहे, आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील 1.5 महिन्यात केंद्रात आणि सरसंघ चालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. शिवाय या भागातले सर्व आमदार आहेत विविध पक्षांचे, मग भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षांचे काही नेते असतील, आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील. त्यांच्या काही भेटीगाठी आहेत तिथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिरात ते रवाना आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते, रामभक्त, शिवसैनिक इथे उपस्थित आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं त्याला भाजपने आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. नितेश राणे असतील किंवा इकडे संदीप जोशी आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणं हा राजकीय विनोद आहे. अजिबात नाही. कसं काय राजकीय विरोध असेल? मला काय, तुम्ही कोणाची नावं घेताय, त्यांनी काय रिॲक्शन दिले आहेत हे माहीत नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे काय एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात. आणि तुम्ही ज्यांची नावं घेतलीत आता, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम केलेलं आहे. आमचे जरी आता मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ 25 वर्ष सलग आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलेलं आहे, देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे. तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे. पुरुषोत्तम मोहन भागवत जी को निवेदन किया है इसमें शामिल होने के लिए या उनके प्रतिनिधियों को निमंत्रित किया है, क्या पत्र में जिक्र किया है आपने? बात ऐसी है भाई साहब कि हम नागपुर में अगर हमारा कार्यक्रम हिंदुत्व का कर रहे हैं तो नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का मुख्यालय है. उस नाते नागपुर ये हिंदुत्व की एक उपराजधानी या राजधानी है, हिंदुत्व की राजधानी. सरसंघ चालक के बारे में हमेशा हमारे मन में एक आदर रहा है, चाहे बाला साहब देवव्रत जी रहे, चाहे उनके बाद उनके पहले वाले, सभी के साथ थोड़े बहुत मतभेद होते हैं, लेकिन परम पूज्य हमेशा रहे. तो हमारे कर्तव्य बनता है कि हम हिंदुत्व के बारे में कुछ यहाँ बड़ा कार्यक्रम करने जा रहे हैं और शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ही आ रहे हैं, तो हमको मोहनराव भागवत जी सरसंघ चालक परम पूज्य, उनको एक निमंत्रण देना है हमारा कर्तव्य और धर्म भी है. जयंत पाटिल और जितेंद्र आव्हाड ये कहना शिंदे से मिले 3 दिन में ये दूसरी मुलाकात है क्या? देखो, अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं. इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलके जुलते रहते हैं ना. उसका मतलब ये है कि गए पार्टी में, आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं. फ्री बर्ड्स है, मिलने दो. सर, कांग्रेस अध्यक्ष ने प्रधानमंत्री को चिट्ठी लिखी है कि सेशन से पहले ऑल पार्टी मीटिंग बुलाई जाए जिसमें परिसीमन पर विस्तृत चर्चा होनी चाहिए. परिसीमन पे चर्चा होनी चाहिए. खड़गे साहब ने जो प्रधानमंत्री जी को पत्र लिखा है
अगर आप पढ़े तो उसमें क्लियर लिखा है कि ये जो मुद्दा है ये देश के लिए, देश के एकता के लिए बहुत महत्वपूर्ण है। उसके ऊपर सभी पार्टियों के साथ सलाह मशवरा होना चाहिए और हम उनसे सहमत हैं। सोनम वांगचुक आज 25,000 करोड़ का लोकार्पण करने वाले हैं। सोनम वांगचुक के आंदोलन के 20 पत्र से डॉक्टर ने कहा कि ऑर्गन फेलियर भी हो सकते हैं और ऐसी भी जानकारी कि उद्धव ठाकरे जी की उनके साथ और हाईकोर्ट ने में भी दिशा निर्देश दिया कि हर व्यक्ति की दाल सुरक्षित होनी चाहिए। तो कर लीजिए, हाईकोर्ट को बोलिए आप जाइए और प्रधानमंत्री को निर्देश दीजिए और ये भी निर्देश दीजिए नीट पेपर लीक में जिस मंत्री की जिम्मेदारी है उनका इस्तीफा लेकर ये अनशन छुड़वा दीजिए। हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट की बात अगर हमारी सरकार मान ली थी तो देश का पूरा चरित्र बदल जाता। अब दूसरी बात है, 20 दिन हो रहे हैं सोनम वांगचुक जी के अनशन को। वहाँ और एक लड़की बैठी है जिसका नाम है 20 साल की लड़की भी उनके साथ अनशन कर रही है। उनकी तो परिस्थिति बहुत गंभीर है। ऑर्गन फेलियर की बात अगर आप करते हो तो या ये रिपोर्ट प्रधानमंत्री तक नहीं जा रही, क्या ये रिपोर्ट गृह मंत्री तक नहीं जा रही है, क्या ये रिपोर्ट राष्ट्रपति द्रौपदी जी मुर्मू के पास नहीं जा रही है? लेकिन ये सभी की संवेदना मर चुकी है। ये सभी लोग सत्ता में बैठे हैं। क्या मोदी कैबिनेट में एक भी मर्द ऐसा कोई मंत्री नहीं है? मोदी के कैबिनेट में कोई ऐसा एक मर्द मंत्री नहीं है जो मोदी के सामने कहे कि जो आप कर रहे हो गलत है। और सोनम वांगचुक की जान बचाना ये देश का कर्तव्य है। ये कहने वाला एक मर्द मंत्री अगर पैदा नहीं हुआ है तो भारतीय जनता पार्टी जो है ना उसे मैं राष्ट्रभक्त कहूंगा ना उनको मैं शूर कहूंगा। महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात पुढे दीड महिन्यात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय होणार असं काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? मला काहीच वंदे भारत मला एवढंच वाटतं गेल्या काही काळापासून की केंद्रामध्ये जर मोठे फेरबदल झाले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्राच्या सेवेसाठी केंद्रात जाऊ शकतात. त्यांची सेवा केंद्र सरकार घेऊ शकतं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच एखादा वरिष्ठ मंत्री हा मुख्यमंत्री होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा आरोप केला की चीनने त्यांच्या देशातील 20 कोटी नागरिकांचा निवडणूक काळात डेटा चोरला. असं भारतात पण झालं असेल असं वाटतं का तुम्हाला? बघा, ट्रम्प यांनी जे ठामपणे सांगितलेलं आहे तो भारतीय निवडणूक पद्धतीत झालेल्या घोटाळ्यामुळेच सांगितले. भारतामध्ये सुद्धा असा घोटाळा झालेला आहे, डेटा चोरलेला आहे, मतदार चोरलेले आहेत, मतं चोरलेली आहेत. ट्रम्प यांनी भारतामध्ये झालेल्या घोटाळ्याचा जर अभ्यास केला निवडणूक मग त्यांना मोदी ही काय चीज आहे हे कळेल.